ह्या व्यक्तीकडे 25 करोडची संपत्ती आहे, तरी हा गरीब असल्याचे नाटक करत आहे. त्याचे नाव सॅम आहे. 1 लाखाच्या वाईनला 300 रुपयाच्या बॉटलमध्ये भरतो, महागड्या मीठ सॉसला स्वस्त डब्यात लपवून ठेवतो. एवढंच नाही तर इम्पोर्टेड हॅमला क्लिअरन्सवाल्या प्लास्टिकमध्ये पॅक करतो, ज्याने ते स्वस्त वाटतील. फक्त 1 दिवसापूर्वी त्याच्या बायकोनं डिवोर्ससाठी अर्ज केला होता. तिला वाटले सॅम एकदम कंगाल झाला आहे, पण दुसऱ्याच दिवशी सॅमनं 25 करोडची लॉटरी जिंकली आणि बनला एक गुप्त करोडपती. कारण सॅमचा वकील त्याला म्हणाला, जर बायकोला डिवोर्समध्ये 12 ते 13 करोड द्यायचे नसेल तर तू श्रीमंत आहेस हे लपवावे लागेल. इतके पैसे असून सुद्धा ते खर्च करू शकत नाही, ते शिक्षेपेक्षा कमी नव्हते. एक दिवस तो लपून छपून मॉलमध्ये गेला. तिथे त्यानं अरमानीचे कपडे खरेदी केले, 4 लाख रुपयाचे घड्याळ विकत घेतले. तो खुश होऊन आपल्या कल्पना विश्वात रमलाच होता की तेवढ्यात तो एका ओळखीच्या व्यक्तीला धडकणार होता. तोच त्याला पाहून सॅम एका दुकानात शिरला व सेल्स गर्लला इशारा केला की कोणाला आतमध्ये येऊ देऊ नका. सेल्स गर्लनं त्याला मदत केली. घरी येऊन सॅमनं सर्व महागड्या सामानला स्टोर रूम मध्ये लपवून ठेवले. वाईन आणि हॅम स्वस्त डब्यात बंद केले. सर्व सेट झाल्यानंतर त्याने वाईनचा एक घोट घेत विचार करू लागला की श्रीमंत होणे किती कमाल आहे. पण सॅमला कुठे माहित होते की त्याचे रिपॅकेजिंग ड्रामा त्याच्यावरच उलटणार होता. तेवढ्यात त्याची पत्नी घरी परतली. सॅमनं पटकन आपले महागडे कपडे काढून टाकले व सोफ्यावर गरीब बनून बसला. पत्नीनं त्याला आपल्या सुपर मार्केटमध्ये नोकरी मिळवून दिली. तिला संशय येऊ नये सॅमनं ही सहमती दर्शवली. पण सॅमला काय माहित, सुपर मार्केटचा मालक त्याचा शाळेतला शत्रू डेव्हिड निगेल. डेव्हिडने त्याला खूप टोमणे मारले, त्याचा अपमान केला. पण सॅमने 25 करोडचा विचार करून ते सर्व सहन केले. सॅम सकाळी गरीब बनून जगत व संध्याकाळी 5 स्टार हॉटेलमध्ये लक्झरी जीवन जगत. एक दिवस सॅमचे सासू सासरे अचानक घरी आले. बायकोने 300 रुपये वाली वाईनची बाटली काढली. सॅम घाबरला. अरे नको, ही खूप स्वस्त आहे, दुसरी बाटली घ्या. सासरे बुवाने विचारले, अरे तुझ्याकडे कुठली भारी वाईन आहे? त्यांनी ती पिले व म्हटले, अरे काय भारी आहे, ही वाईन तर 10 वर्षापूर्वी पिली होती, तशीच चव आहे. त्यांनी ही वाईन आवडली, मस्तच आहे. हे ऐकून सॅमच्या बायकोने सर्व बाटल्या आपल्या वडिलांना देऊन टाकल्या. सॅम हे ऐकून खुश झाला व वाईन मजेत पिऊ लागला. त्या गडबडीत सॅमचे रोलेक्स वॉच सासरे बुवांनी पाहिले व त्याचे वॉच ओळखले. पण सॅमने हे 500 रुपयांचे नकली वॉच आहे. तेव्हा सासऱ्यांनी 10,000 रुपये काढले व म्हटले, अशा 6-7 वॉच माझ्यासाठी घेऊन ये. तेवढ्यात सॅमचा लक्झरी फोन वाजला. तेव्हा सर्व म्हटले, सॅम कोणाचा फोन आहे? त्यावर सॅम घामाघूम झाला होता. फोन काढला तर सगळे पितर उघडे पडेल. ऐनवेळी सॅमने सासरकडच्या व्यक्तींना लक्ष भटकवण्यासाठी सांगितले की बायकोने डिवोर्ससाठी अर्ज केला आहे. सगळ्यांचे लक्ष विचलित झाले. पण बायकोच्या नजरेत सॅमची इज्जत माती झाली होती.